पुन्हा एकदा प्रणित पाटे, पुन्हा एकदा बॅटची काढा, परंतु काय घडतंय आता दुसऱ्या प्रयत्नामध्ये बोंबली की लोंबली, फलंदाज बाद. पुढील फलंदाज राहुलला पाहू शकता. आता कुठेतरी प्रथमच्या चेहऱ्यावर स्मित असे पाहायला मिळते, कारण की पहिला झेल ड्रॉप केला होता, त्यानंतर दुसऱ्या अटॅकमध्ये पवन यांनी झेल टिपला स्लिपच्या मागे. दोन चेंडू दोन धावा, 4 षटकांचा सामना. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, वाईटच्या सर्व अतिरिक्त धाव मिळते आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण सर आमच्याकडे इशारा करत असताना अतिरिक्त धाव, दबाव आणि दडपण. पहिला मोहरा टिपला गेला आहे प्रणितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय लॉंगांच्या दिशेने, एकदा पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 4 आकड्यावरती. तीन चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅटची काढा आणि पुन्हा एकदा पवार यांनी सुरेश झेल टिपलाय. आता कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळतोय पियुष 11 मारल संघ. आता गौरव यांनी राहुल वरती जिम्मेदारी असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला परत द्यायचा गौरव.
2 धावा देखील पूर्ण तिसऱ्याचा प्रयत्न असेल का? 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 9 या आकड्यावरती धाव पळत. या पुढीलचा सामना लुजर असेल. श्री गणेश शिलन त्यांच्या समोर असेल गावदेव नारळ. पहिल्या इनिंग मध्ये टॉस साठी येणं बंधनकारक असेल. पुन्हा एकदा झाडू शॉट पाहायला मिळतो परंतु तसं काही घडत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये हवाच्या माध्यमातून. MPL 2025 रबर बॉल धमाका मान्सून ब्लास्ट. पुन्हा एकदा ब्लॉकॉल मध्ये चेंडू होता त्याला खेळून काढले फाईन लेगच्या दिशेने. एकदा पूर्ण आणि 2 धावा देखील पूर्ण. परंतु क्षेत्ररक्षक करतात काय? बेडूक चाप्या आणि 3 धावा देखील पूर्ण. आतापर्यंत 3 चेंडू सुरेख हाताला आणि 5 धावा खर्च केले आबा करंडे यांनी. पुन्हा एकदा स्लोवर गतीने चेंडू पाहायला मिळतोय. बाईकच्या समोर एक धाव मिळत असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आतापर्यंत झेलपर्यंत पोहोचले प्रणित आणि सुरेख झेल टिपलाय. तर गौरव देखील बाद झाला. आता जिम्मेदारी कोण घेईल? पुढील फलंदाज साहिलला पाहू शकता. एक चेंडू शिल्लक असेल. 6 धावा खर्च केल्या अद्याप संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संपस्थित 13 या आकड्यावरती. 6 धावा खर्च केल्या आबा यांनी. आता गोलंदाजी मार्क वरती नीरज पांडेला पाहू शकता. घुंगडी गोलंदाज. स्ट्राइकला असेल राहुल. शॉर्ट मिनिट चेंडू होता त्याला खेचून मारलाय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू थांबलाय आणि थोडेसे स्किप्स होत असताना उमेशला पाहू शकता. उचलतील फेकतील 2 धावा पूर्ण मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूची 2 धावा एकवटल्या. पुन्हा एकदा बॅटची गाडा. जीवनदान मिळत असताना राहुलला. फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. उचलतील फेकतील तत्पूर्वी
2 धावा पूर्ण. 3 चेंडू अद्याप फेकले, 4 धावा खर्च केल्या आहेत. स्कोररच्या माध्यमातून आपल्याला माहिती येत असताना प्रथम भोईर उर्फ बाबू पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु काय करतो आणि षटकार पाहायला मिळतो राहुलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोचली होती 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुचितचा प्रयत्न अनसक्सेसफुल. चला पंच काय डिसिजन असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवायचंय त्वरित. चला वाद घालायचा नाहीये. गोल्डन मार्क वरती उमेशला पाहू शकता. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळत असताना उमेश पुन्हा एकदा काय करतं मैदानच्या आतमध्ये. एकदा मिळत असताना बाईकच्या स्वरूपात. हो खेचून मारलाय हवेच्या दिशेने चेंडू होतो चुमंतर वैसभा षटकार. तीन चेंडू 7 धावा खर्च केले आतापर्यंत उमेशने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. कुठेतरी 40 ते 35 धावा बनवणे गरजेचे असेल फाईट देण्यासाठी. पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून आलाय चेंडू, परंतु चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. संघाची धावसंख्या जाऊन बसली होती 32 या आकड्यावरती. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा त्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं चेंडू खेळून काढलं कव्हर पॉईंटच्या दिशेने. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण. 34 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 चेंडू शिल्लक असेल. पुन्हा या शॉटचा चेंडू होता, परंतु आता क्षेत्राची उपस्थिती दाबा आणि फलंदाज बाद. राहुलची केली संपुष्टात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 आणि 35चं टार्गेट असेल मैदानच्या आतमध्ये जिंकण्यासाठी. उद्विक मारल या संघाला.
सलामीची जोडी पाहू शकता रुद्र किलन आबा करंडे आणि त्याच्या जोडीला असेल पवनला पाहू शकता. गोलंदाजी मार्क होते राहुलला पाहू शकता उल्हासनगर एक्सप्रेस. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झेलची संधी बारांडू सुरेश झेल टिपला गेला फलंदाज बाद. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती बाद झाले होते. ह्या मॅच मध्ये देखील निराश आणि हताश. स्ट्राईक असेल उमेश पुन्हा एकदा द्यायची संधी असेल परंतु काय घडेल आणि सोप्पा झेल सोडला जातोय. ही चूक कितपत मागात पडेल ते देखील पाहणं गरजेचं असेल. आदित्य तांबोळे यांनी केलेली चूक कितपत मागात पडेल ते देखील पाहणं गरजेचे असेल. पुन्हा एकदा द्यायची संधी असेल परंतु क्षेत्राची उपस्थिती चेंडू फक्त नो मॅच लँड मध्ये एकदा पूर्ण आणि 2 धावा देखील पूर्ण. 3 चेंडू 4 धावा. एकदा काय घडतं मैदानच्या आतमध्ये टिका बाउन्सर पुन्हा एकदा सुरेख असा फटका पाहायला मिळतो कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून. तेवढे सुंदर सेक्शन उचलतील फेकतील तत्पूर्वी एकच धाव समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धाव पुढे सरकत असताना 5 या आकड्यावरती 19 चेंडू शिल्लक 30 ची गरज. जर उमेशची विकेट कॅरी केली असती तर मॅच मध्ये मजा आली असती. सुरेखाचा फटका लॉंगांच्या दिशेने पवनच्या बॅट मधून उचलतील फेकतील एक धाव मिळते. पहिलं षटक समाप्ती होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 आकड्यावरती. तर 18 चेंडू शिल्लक 29 ची गरज. अद्याप सामना बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. चला टॉस साठी यायचे चला टॉस साठी यायचे दोन्ही संघांना पेनल्टी दिली जाईल 4-4 चेंडूंची. चला श्री गणेश 11 आणि गावदेवी महाराज टॉस साठी या अन्यथा 4-4 चेंडूंची पेनल्टी दिली जाईल. आता गोलंदाजी मार्क वरती रियाजला पाहू शकता. सुरेख असा पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये फेकत असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. 22च्या सर्वात अतिरिक्त धाव. आता स्ट्राईक देखील चेंज होतीये.
उलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने झेलची संधी असेल. आता सुरेश झेल टिपलाय. उमेश बॅक टू द आउट. अजून एक मोठा धक्का लागत असताना रुजिक 11 भारत या संघाला. सूर्य कशी गोलंदाजी करत असताना बंटी उर्फ रियाजला पाहू शकता. तर पुढील फलंदाज प्रणितला पाहू शकता आपण. स्विचिटचा पटका एकदा पूर्ण आणि 2 धावा देखील मिळतील. आणि प्रथम यांचं सूर्य क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जर प्रथम यांनी झेल पकडला तर छोट्या यांच्याकडून 500चा कॅश प्राइज दिला जाईल. जर प्रथम यांनी झेल पकडला तर छोट्या यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. पुन्हा एकदा स्विच पाहायला मिळते आणि एकदा मिळते. आता बी 5 चेंडू फेकल्याने 4 धावा खर्च केल्या आहेत. रियाजने पूर्णपणे कमबॅक करत असताना या सामन्यामध्ये 13 चेंडू शिल्लक 25चं समीकरण. हाय व्होल्टेज मुकाबला. उलटा चेंडू लॉंगच्या दिशेने पुन्हा एकदा झेलची संधी असेल. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. काय घडते. चेंडू वाढवण्यामध्ये यश आलंय आणि 2 धावा देखील मिळतात. 6 धावा खर्च केल्या बंटी रियाज यांनी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 चेंडू शिल्लक 23 ची गरज. अद्याप सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे. बारा चेंडू 23 ची गरज मैदानच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. चला शेवटचा कॉल असेल. गावदेवी मारायला आणल्यानंतर 4 धावांची पॅनल्टी दिली जाईल. गोलंदाजी मार्गावरती साहिलला पाहू शकता. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू निर्धार येतोय. सूर्यकाचा फटका. फ्लाइटेड 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. दहा चेंडू शिल्लक 19 ची गरज मैदानच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतो आपल्याला दोन्ही संघाच्या माध्यमातून. कोणता संघ जिंकेल क्वार्टर फायनल मध्ये. पुन्हा एकदा शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न केला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल का. उचलतील फेकतील. दुसरी धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. एकदा लॉंगॉनच्या दिशेने टॅप करत असताना उचलतील फेकतील दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धाव देखील पूर्ण.
सुरेख असा फटका पाळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार रोहितच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकामध्ये 12ची गरज. आता कोणाच्या नावावरती होते 7-12 ते देखील पाहणं गरजेचं असेल. सात चेंडू शिल्लक 12ची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागते. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 24 या आकड्यावरती. अद्याप 6 आकड्याचे समीकरण मैदानच्या सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू सूर्य कसा हलक्या तळे खेळून काढलाय आणि 2 धावा देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल का? 5 चेंडू 9चं समीकरण. शेवटच्या षटकामध्ये सामना येऊन ठेपलाय. आतापर्यंत 35 धावांचं टार्गेट होतं 4 षटकांमध्ये. किंग्स ट्रॉफी MEPL 2025 पुन्हा एकदा जेलची संधी असेल आणि सुरेश जेल आता गोल्डन डक शिकार होत असताना प्रदीप पार्टे. पुढील फलंदाज जितूला देखील विसरून चालणार नाही. जितू देखील धाकड फलंदाज आहे. चार चेंडू 9 धावांची गरज. सूर्य कसा चेंडू आणि रनआउटच्या स्वरूपात आता जितूच्या स्वरूपात मोठा धक्का लागतो. काय गोलंदाजी करतो मैदानच्या आतमध्ये सुनील बॉक्सर. आता पुढील फलंदाज नीरज पांडेला पाहू शकता. आता दोन्ही संघाच्या पासण्या फुसफुस. परंतु काय घडतंय मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. जर लावला असता तर नो चेंडू मिळाला असता, परंतु तसं काही घडत नाही. आता स्ट्राईकला सुनील चिल्ली.
परंतु काय करतात ताकदीचा वापर चेंडू होतोय डॉट सुरेल अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला सुनील बॉक्सर एकदा जोरदार आले होत्या 11 धावांची गरज होती सामना आले 2 चेंडू 9 ची गरज एखादा मोठा फटका सामन्यामध्ये जिवंत ठेवेल रुबी किलर मारल्या संघाला पुन्हा एकदा काय करते वाईट चेंडू आता 2 आजची गरज 2 चौकार दोन आठ पल्ल्याचा षटकार चेंडू त्याची मंतर हवाई सफार षटकार एक चेंडू 2 धावांची गरज एकदा जोरदार आले मॅच साठी एक चेंडू 2 धावांची गरज पण तू बॉक्सची देखील दाद द्यायला पाहिजे एक चेंडू 2 धावांची गरज निर्धाव चेंडू की 2 धावा सूर्याला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि सामना जिंकलाय न्यूझीलंड महाराज संघाने कॉंग्रॅच्युलेशन न्यूझीलंड महाराज संघाने हायलॅक महाराज तुम्ही देखील खूप चांगली लढत दिली चला गावदेवी महाराज आणि श्री गणेश शिलोन संघाचे कर्णधार या टॉस केला जाईल आणि प्रमोद पवार यांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये